मिथुन राशी मार्च 2026 मासिक राशीफल। मिथुन राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार फेब्रुवारी नंतर मार्चचा महिना सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। 2026 वर्षाचा हा तिसरा महिना आहे। तसेच या कालावधीत अनेक मोठमोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच राशी परिवर्तन होणार आहे। त्यामुळे मार्च 2026 हा महिना मिथुन राशीसाठी नेमका कसा जाणार आहे हे जाणून घेऊयात। राशी चक्रातील तिसरी रास म्हणजे मिथुन। या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि तत्व वायू आहे। मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, चपळ, बहुआयामी व्यक्तिमत्वाचे असतात। मिथुन ही द्विस्वभावी रास आहे, त्यामुळे या व्यक्ती एकाच वेळी दोन विचार करू शकतात। कधी त्या खूप आनंदी असतात तर कधी लगेच गंभीर होतात। या राशीच्या व्यक्ती बोलण्यात अत्यंत हुशार असतात। कोणाशीही मैत्री करणे आणि समोरच्याला आपल्या शब्दांनी भुरळ घालणे ही त्यांची खासियत आहे। यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि माहिती गोळा करण्याची प्रचंड ओढ असते। प्रत्येक विषयातलं थोडं ज्ञान यांच्याकडे नक्कीच असतं। तर अशा या मिथुन राशीच्या लोकांचे मार्च 2026 चे राशी भविष्य सविस्तर जाणून घेऊयात। मिथुन राशी मार्च 2026 मध्ये जर तुम्ही व्यावहारिक आणि मानसिकदृष्ट्या स्वच्छ राहिलात तर तुम्हाला ओळख, वाढ आणि आश्चर्यकारक लाभाच्या नवीन संधी मिळतील। 11 मार्च पासून जेव्हा गुरुग्रह थेट वळेल तेव्हापासून तुम्हाला तुमच्या नेतृत्व कौशल्य, प्रयत्न किंवा राजकीय सहभागाद्वारे समाजात नाव, कीर्ती आणि मान्यता मिळेल। तुमच्या भावंडांकडून, मित्रांकडून आणि कनिष्ठांकडून तुम्हाला भक्कम पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। 15 मार्च पासून जेव्हा सूर्य शनीसोबत भ्रमण करेल तेव्हापासून तुमचा दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीमध्ये सुधारणा दिसून येईल। तुम्ही तुमच्या व्यवसायात मोजकेच धोके घेऊ शकता। राहू आणि सूर्यासोबत बुधाचे संक्रमण झाल्यामुळे तुम्हाला काही गोंधळाचा सामना करावा लागू शकतो। यासाठी या महिन्यात कोणतेही खोटे आश्वासन देऊ नका आणि अनावश्यक खर्च टाळा। या टप्प्यात तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील, परंतु गुंतवणूक करण्यात घाई करू नका। या फायदेशीर महिन्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुमच्या संवादात आणि आर्थिक नियोजनात स्पष्ट राहा। करिअरच्या बाबतीत हा महिना प्रगतिशील राहील आणि तुमच्यासाठी अधिक संधी घेऊन येईल। या महिन्यात तुमच्या व्यवसायात शनी ग्रहाच्या शुक्रामुळे तुम्हाला नवीन प्रकल्प आणि डिझाईन, सौंदर्य, प्रवास किंवा सर्जनशील उद्योगांमध्ये दीर्घकालीन यश मिळेल। तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तुमच्या सध्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोजलेले जोखीम घ्याल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील। हा काळ तुम्हाला परदेशी करार आणि उच्च प्रोफाईल संपर्कांसह बक्षीस देईल, ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीला पाठिंबा मिळेल। जर तुम्ही नोकरी करत असाल तर हा काळ नोकरी किंवा भूमिका बदलण्यासाठी अनुकूल आहे। या महिन्यात तुम्हाला सकारात्मक घडामोडी दिसतील, परंतु राहू आणि मंगळाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी राजकारणापासून सावध राहा। अनावश्यक संघर्ष टाळण्यासाठी आणि व्यावसायिक आघाडीवर तुमची प्रतिमा निर्माण करण्यासाठी शिस्तबद्ध आणि जमिनीवर राहा। या महिन्यात आर्थिक आघाडीवर तुम्हाला सुधारणा दिसून येईल। योग्य सल्लामसलत केल्यानंतर तुमची निर्णय घेण्याची क्षमता आणि स्मार्ट गुंतवणूक अपेक्षित परिणाम देईल। या महिन्यात तुमचे उत्पन्न वाढेल आणि सट्टेबाजीमुळे चांगले नफा होतील, विशेषतः लॉटरी किंवा शेअर बाजारात। आवेगपूर्ण आर्थिक निर्णय टाळा, विशेषतः जेव्हा दुसऱ्याच्या सल्ल्याने प्रभावित व्हा। या काळात पैसे उधार घेऊ नका किंवा उधार देऊ नका, कारण त्यामुळे गुंतागुंत होऊ शकते किंवा परतफेडीत विलंब होऊ शकतो। 18 मार्च नंतर कोणतीही रिअल इस्टेट किंवा जमिनीची गुंतवणूक पुढे ढकला। तुमचा सावध दृष्टिकोन तुम्हाला कर्ज टाळण्यास आणि तुमची आर्थिक स्थिरता राखण्यास मदत करेल। या महिन्यात तुमच्या प्रेमजीवनात उबदारपणा आणि उत्साह अनुभवाल। प्रेमगृहात स्वामी शुक्र शनीसोबत त्याच्या उच्च स्वरूपात असलेल्या संक्रमणामुळे तुम्हाला या महिन्यात आनंददायी रोमॅन्टिक क्षणांचा आनंद मिळेल। या महिन्यात तुमच्या जोडीदारासोबतचे कोणतेही गैरसमज दूर करण्याची संधी तुम्हाला मिळेल। जर तुम्ही वचनबद्ध असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास पुन्हा निर्माण कराल आणि त्यांच्याशी तुमचे नाते अधिक घट्ट कराल। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही या काळात एखाद्या नवीन व्यक्तीला भेटू शकता आणि त्यांच्याशी अर्थपूर्ण नाते निर्माण करू शकता। 11 मार्च नंतर तुमच्या वैवाहिक जीवनात सुधारणा होतील, कारण भूतकाळातील कोणतेही गैरसमज कमी होऊ लागतील। महिन्याच्या मध्यानंतर तुमची समजूतदारपणा अधिक दृढ होईल आणि तुमचा जोडीदार नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करू शकेल। विद्यार्थी वर्गांसाठी या महिन्यात केतूच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो।
परंतु तुमचा आत्मशिस्त आणि जाणीवपूर्वक प्रयत्न पुन्हा लक्ष केंद्रित करण्यास मदत करतील. तुम्ही स्वतःला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी आणि तुमची कामगिरी वाढवण्यासाठी लहान विश्रांती घ्या आणि बाहेर वेळ घालवा. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही विश्लेषण, संशोधन किंवा गूढ क्षेत्रात गुंतलेले असाल तर हा महिना तुमच्यासाठी अनुकूल परिणाम आणेल. हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी सहाय्यक आणि सक्रिय राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाऊ शकता. तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्याकडून आर्थिक मदतीची आवश्यकता असू शकते. तुमचे वडील कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यास मार्गदर्शन करतील, ज्यामुळे सुसंवाद आणि शांती मिळेल. मिथुन राशीसाठी मार्चचा महिना हा सक्रियतेचा असणार आहे. हीच तुमची सर्वात मोठी ताकद असणार आहे. मात्र यामुळे तुम्हाला अनेक आव्हानांचा देखील स्वीकार करावा लागणार आहे. तुमची रखडलेली कार्य तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील. नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तसेच कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. तुमच्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवा. समाजात चांगला मानसन्मान तुम्हाला मिळेल. मिथुन राशी, तुम्ही आता पूर्ण जोमाने पुढे जात आहात. हा महिना मीन ऋतूपासून सुरू होतो, जो नेहमीच तुमचं दीर्घकालीन ध्येय, प्रतिष्ठा आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांकडे लक्ष वेधतो. काहींसाठी याचा अर्थ कामात बदल. हीच वेळ आहे की तुम्ही वाढ मागू शकता किंवा अधिक अर्थपूर्ण वाटणाऱ्या करिअर मार्गाचा पाठलाग करू शकता. काहींसाठी कुटुंबासोबत किंवा त्यांच्या प्रेमजीवनात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही स्वतःसाठी ठेवलेली स्वप्ने आणि ध्येये पूर्वीपेक्षा जवळची वाटू लागतात आणि हंगाम संपण्यापूर्वी तुम्हाला काही कामगिरी साजरी करावी लागू शकतात. 2 मार्च रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही तुमची बहुतेक ऊर्जा तुमच्या व्यावसायिक जगात किंवा विशिष्ट दीर्घकालीन ध्येयाकडे वळवत आहात. पुढील काही आठवडे तुम्हाला तुमची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे धाडस देऊ शकतात, परंतु कामाच्या ठिकाणी नाट्यमय परिस्थिती निर्माण करू शकतात. एखाद्या विषारी बॉसला तोंड देण्याची किंवा तुमच्या पात्रतेसाठी उभे राहून पगारवाढ मागण्याची ही वेळ असू शकते. तुम्ही ज्या टप्प्यांचा पाठलाग केला आहे त्यावर तुम्ही प्रगती करत आहात आणि अधिक आत्मविश्वासाने पुढे जात आहात. 3 मार्च रोजी कन्या राशीत होणारी पौर्णिमा चंद्रग्रहण तुमच्या खाजगी जीवनात नाट्यमय शेवट आणते. कदाचित तुम्ही स्थलांतर कराल किंवा तुमच्या कौटुंबिक गतिशीलतेत मोठे बदल होतील. ही ऊर्जा तुम्हाला नमुने तोडण्यास आणि भूतकाळ सोडून देण्यास मदत करू शकते, जे क्षणात भावनिक असते परंतु शेवटी मुक्त करणारे असू शकते. 6 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश केल्यानंतर मैत्री तुमच्यासाठी आधाराचा एक प्रमुख स्रोत आहे. तुम्ही अधिक सामाजिक मूडमध्ये असता आणि संबंध जवळजवळ काहीही बरे करू शकतात. इतरांसोबत वेळ घालवल्याने प्रेरणा मिळू शकते आणि सहकार्यामुळे काही भाग्यवान यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या काही ध्येयांवर प्रगती करत आहात आणि सर्वसाधारणपणे अधिक बाहेर पडण्याच्या मूडमध्ये आहात. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही ज्याला एकदा फ्रेंड झोन केले होते त्याचा पुनर्विचार करू शकता किंवा एखाद्या मित्राला तुम्हाला कोणाशी तरी सेट करण्यास सांगू शकता. 10 मार्च रोजी कर्क राशीत गुरूच्या वक्रीमुळे तुमच्या आर्थिक जगात एक प्रगती होत आहे. कदाचित तुम्हाला नवीन नोकरी किंवा पदोन्नती मिळेल किंवा कदाचित तुम्ही शेवटी नवीन बचतीचे ध्येय गाठले असेल. तुमची सुरक्षिततेची भावना भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या पुन्हा निर्माण होते. मिथुन राशी, 18 मार्च रोजी मीन राशीत येणारी अमावस्या तुम्हाला तुमच्यासाठी खरोखर काय आणि कोण महत्त्वाचे आहे याचा पुनर्विचार करण्यास मदत करते. तुम्ही स्वतःसाठी नवीन ध्येये सुनिश्चित करत आहात, जी संतुलित आणि समाधानकारक वाटतात. तुम्ही एका नवीन नोकरी देखील स्वीकारू शकता किंवा जगाला स्वतःची एक नवीन बाजू दाखवू शकता. तुम्ही किती पुढे आला आहात आणि काही जागा घेतली आहे याचा आनंद साजरा करण्याचा हा तुमचा क्षण आहे. 20 मार्च रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि वसंत ऋतूतील विषुव वृत्त येते, ज्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक मनस्थितीत असता. तुम्हाला एखाद्या नवीन संधींबद्दल जाणून घेता येईल किंवा रोमांचक किंवा प्रेरणादायी वाटणारे विचारशील आमंत्रण मिळू शकेल. तुम्ही निश्चितच सामाजिक मूडमध्ये असाल आणि बाहेर वेळ घालवल्याने तुम्हाला काही मनोरंजक आणि उपयुक्त संबंध निर्माण करण्यास मदत होऊ शकते. त्याच दिवशी मीन राशीत बुध वक्री झाल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात आराम वाढतो. तुम्ही तुमच्या कारकिर्दीबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यास किंवा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे याबद्दल धाडसी घोषणा करण्यास तयार आहात. जर तुमच्या भूतकाळातील कोणी पुन्हा जिवंत झाले असेल तर ते राहण्यासाठी किंवा जाण्यासाठी पात्र आहेत की नाही हे ठरवण्यास देखील तुम्ही तयार आहात. 18 मार्च रोजी मेष राशीतील शनी कुंभ राशीत प्लुटोशी जोडला जाईल, तेव्हा तुम्ही अशा मित्रांशी संभाषण करत आहात ज्यांना पौष्टिक आणि स्थिर वाटेल.
तुमचे अनुभव शेअर करणे आणि तुमचे सत्य बोलणे इतरांना बरे करण्यास किंवा दिसण्यास मदत करू शकते. तुमच्या कथा शेअर करायच्या आहेत. तुम्ही कोणाला प्रेरणा देऊ शकता किंवा मदत करू शकता हे तुम्हाला कधीच माहीत नाही. 30 मार्च रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे तुम्हाला झोप येते. हा तुमचा वेळ आहे जेव्हा तुम्ही नाही म्हणता आणि विश्रांती घेता. एकटे वेळ घालवल्याने तुम्हाला आवडणाऱ्या प्रकल्पांना अंतिम स्वरूप देण्यास किंवा इतरांच्या मतांना संबोधित करण्यास आणि तुमच्या स्वतःशी केंद्राशी पुन्हा जोडण्यास मदत होते. भावनिकदृष्ट्या हा काळ उपचारात्मक कार्यासाठी, तुमच्या पूर्वजांशी जोडण्यासाठी आणि भावनिक वाटणाऱ्या नातेसंबंधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक सुंदर काळ आहे. एकंदरीतच पाहता मिथुन राशीसाठी मार्च 2026 हा महिना शुभ असणार आहे.